छत्रपती शिवाजी महाराज हिंदी स्वराज्याचे संस्थापक यांना वंदन करतो। शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। व्यासपीठावर उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य श्री नरेंद्र धोपटे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री राहुलजी किरपान, अतुलजी हजारे, व्यासपीठावर उपस्थित पांडुरंगजी बावनकुळे, आपल्या गावातील सरपंच, आपल्या गावातील माजी पंचायत समिती सभापती किरणताई धुर्वे, आपल्या व्यासपीठावर उपस्थित, माफ करा मी सर्वांचे नाव घेऊ शकत नाही, सतीशजी डोंगरे आणि सर्व उपस्थित मान्यवर, आपल्याला कल्पना आहे की येत्या 20 तारखेला पूर्ण महाराष्ट्राच्या 288 विधानसभेची निवडणूक आहे। 288 विधानसभेमध्ये उमेदवार प्रचाराला आहे आणि मी आज आपल्या जन्मगावी प्रचाराला या ठिकाणी आलेलो आहोत। तुम्ही निवडणुकीमध्ये जे इलेक्शन कमिशनची वेबसाईट मध्ये जा, ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रामटेक 59 रामटेक या मतदारसंघाचं नाव तुम्ही जर दाबलं तर तुम्हाला कोण कोण उमेदवार उभे आहेत, कुठले 17 उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे आहेत त्यांचं नाव कळेल। आणि त्या 17 उमेदवाराच्या नावामध्ये कोणाचा पत्ता कोणता आहे हे दिसेल। मागील 20 वर्षापासून माझ्यावर जेवढे पत्रव्यवहार येतात, मला या गोष्टीचा अभिमान आहे की प्रत्येक माझ्या मंत्रालयातून आलेल्या पत्रावर आशिष जयस्वाल मुक्काम काचरवाई लिहिलं। माझ्या बॅलेट पेपरमध्ये देखील आशिष जयस्वाल मुक्काम काचरवाई लिहिलेला आहे। लोकांच्या सोयीसाठी जरी मी रामटेकला असतो, परंतु माझं मतदान मी आजपर्यंत एकदाही रामटेकला केलं नाही। मी नेहमी काचरवाईला येऊन मतदान करतो, कारण की मला या गोष्टीचा गर्व आहे की माझा जन्म काचरवाई या गावात झालेला आहे आणि मी काचरवाईचा आमदार आहे। ग्रामीण भागाचा वकील म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत मी जात आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गावातील जनतेची वकिली करत आहे। 1993 ते 1996 रामटेकच्या कोर्टात नंदकिशोर जयस्वाल यांचा मुलगा आशिष नंदकिशोर जयस्वाल वकील, मी ॲडव्होकेट आशिष जयस्वाल नाही लिहिलाय, मी आशिष नंदकिशोर जयस्वाल वकील लिहिलेला आहे, कारण की मी नंदकिशोर जयस्वाल यांचा मुलगा आहे आणि मी नंदू वकिलाचा मुलगा आहे म्हणून आशिष जयस्वाल वकील लिहिलेला आहे। आणि हे पहिल्यांदा नाही, आजपर्यंतच्या माझ्या प्रत्येक बॅलेट पेपरवर जर तुम्ही पाहिलं तर आशिष नंदकिशोर जयस्वाल वकीलच लिहिलेला आहे, कारण की जयस्वाल वकील ही माझी ओळख आहे, माझ्या वडिलांची ओळख आहे। अनेक लोक या ठिकाणी आहे ज्यांनी माझ्या वडिलांसोबत काम केलं। मी आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी आलेलो आहो की काय हो, तुमचा गावाचा पोरगा काही एवढा चिल्लर आहे का कोणी येऊन गावात येऊन भुकून जाईल त्याच्या विरोधात? आणि तोही रामटेकवाले बोलले तर ठीक आहे, काय झालं तरी आपल्या गावचे पोरं आहे। हा जो बाहेरचा पोरगा आहे ना, उमरेडवाले साहेब किंवा नागपूरवाले साहेब, उमरेडकर आणि नागपूरकर यांची लायकीच नाही माझ्यावर बोलायची। त्यामुळे सध्या त्यांनी कॉन्ट्रॅक्ट किलर असते ना, तसं कॉन्ट्रॅक्ट पर्सन अपॉइंट केलेला आहे भाषण देण्यासाठी। माझ्यावर आरोप करण्याची त्यांना संधी तुमच्या आमदारांनी मागील 20-25 वर्षात दिली नाही कोणाला। माझ्या आयुष्यामध्ये एक माणसापासून पैसे घेतले असं माणूस शोधू शकले नाही, एक भ्रष्टाचाराचा आरोप तुमच्या आमदाराने लावू शकले नाही। उठून सुटून म्हणत होते की साले काचरवाईचे रस्ते खराब आहे। आता टेन्शन घेऊ नका, त्या सर्वांना मी सांगतो, आपल्या गाडीत बसून आपल्या बायको पुराला घेऊन या आणि हातोडी पासून काचरवाई या किंवा रामटेक पासून काचरवाई या, आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या 288 विधानसभामध्ये हनुमानजीच्या बजरंगबलीच्या मंदिरासमोर बोलत आहो। अख्ख्या महाराष्ट्राच्या 288 विधानसभेमध्ये जर रामटेक विधानसभेसारखे जर रस्ते झाले असतील 288 विधानसभेमध्ये
तर आशिष जयस्वाल आज निवडणुकीतून माघार घेणार आहे। आज जे दर्जेदार रस्ते तुमच्या आमदारांनी बांधले, फक्त काचेरोई नाही तर जंगलातील आदिवासी गावामध्ये गडमंदिरचा रस्ता, रामटेकचा, तो ट्रीटमेंटचा रस्ता महाराष्ट्रामध्ये 287 विधानसभेमध्ये करण्याची सरकारकडून अनुमतीच नाही आहे। ती सूट फक्त तुमच्या आमदाराला मिळाली आहे। हे रस्ते मी नॅशनल हायवे ट्रीटमेंटचे बांधले, म्हणजे नॅशनल हायवेचे रोड असतील तरच असे बांधता येतात, नाही तर बांधता येत नाही। परंतु तुम्ही ग्रामीण मार्गमध्ये तो नियम लावून टाकला। आता असाच रस्ता काचेरोई ते लोडोंगरी होत आहे, आता असाच रस्ता काचेरोई ते नवरगाव होत आहे, आता खंडाळा ते झाला, खोडगाव तर एकदम टाटाटच झालं। आता या लोकांना बोलण्यासाठी काहीच नाही। मग काय झालं? मग या लोकांनी काय बोलावं झालं काय कळून नाही राहिलं, तर मग काहीतरी बोलण्यासाठी सुपरिवार नियुक्त केले। आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, हाती चले बाजार कुत्ते भुके हजार। मी कुठल्याही माणसावर उत्तर देऊन त्यांना आपली राजकीय उंची वाढवायची आहे। समजा मी उद्या मोदीच्या विरोधात रोज बोलू लागलो, तो मोदी कधीतरी दखल घेईल ना, तर मग माझ्या लेवलवर ऑटोमॅटिक वर होऊन जाईल। काही लोक आपली राजकीय उंची वाढवण्यासाठी हे सर्व कार्यक्रम करत आहे, पण त्याची काही टेन्शन घेऊ नका तुम्ही। तुमच्या आमदारावर कोणीही विरोधक बोट उचलू शकत नाही, असं त्यांना धाकच ठेवलं नाही आपल्या चरित्रामध्ये। हे किती बोंबलले, किती काही केलं, तरीही त्यांना माझ्या विरोधात काही शोधून सापडणार नाही। मग काय झालं? मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो, हे जरा 2-3 लोकांना चूप करा। मी आपल्याला सांगतो, सध्या काय झालंय, सध्या गावागावामध्ये दारूसारी मटणाचं होत आलेलं आहे। कारण की उमरेड हा सावजीवाल्याचा शहर आहे आणि सावजीवाल्यांनी इथं काही मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम गावागावामध्ये काय सुरू आहे। आज गावागावामध्ये लोकांना दारू आणि पैशाची आणि मटणाची ऑफर देणं सुरू झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं, राहुल किरपांनी आपल्याला सांगितलं की कसा पद्धतीचा यांचा कार्यक्रम आहे। पहिले तर साला मला एकच नाही समजेल, माझी फाईट तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आहे। पुऱ्या महाराष्ट्रात कोणाकोणाची फाईट सुरू आहे, महायुती विरोधात महाविकास आघाडी। तो बिचारा महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट आला मारुती कारवाला, मारुती कार घेऊन। मारुती कारवाला आला तर त्याने पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर शपथ घेतली। तुम्ही पाहून घ्या तो व्हिडिओ, मी दाखवू शकतो। उद्धव ठाकरे साहेबांनी याला विचारलं, आपण 6च्या 6 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणू की नाही आणू? तर हे दोघे आले आणि त्यांनी हातात हात वर करून शपथ घेतली की आपण 6च्या 6 जागा निवडून आणू। मग हा उमरेडकरला विचारलं की तुम्ही चांगली पॅटर्न करणार आहात का? नाही म्हणे, मी 6च्या 6 जागा, पहिल्या भाजपमध्ये चाललं अशी बातमी आली होती 23 तारखेला, आणि 26 तारखेला यांनी जो खुलासा दिलेला आहे, 26 तारखेला यांनी जो खुलासा दिलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलं की मी 6च्या 6 जागा निवडून आणू, आणि 2 दिवसात पलटी मारली। आणि तो खासदार बबलू बर्वे त्यांनी काय म्हटलं की आम्ही काही चांगली पॅटर्न करणार नाही, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणून दुसऱ्या दिवशी पलटी मारली। कसे लोक आहे? निवडणूक लढणं यांचं पिंड आहे, यांचा छंद आहे। हे एवढे महान लोक आहे की नागपूर ते उमरेड, उमरेड ते कामठी, कामठी ते रामटेक, मग रामटेक ते सावनेर, मग सावनेर ते काटोल, मग मंगलग्रह, मग मलेशिया, मग सिंगापूर। ते मोठे नेते आहे, मी त्यांच्यावर बोलू शकत नाही, ते कुठूनही निवडणूक लढू शकतात। मी खूप छोटा माणूस आहे। उद्या 2029 मध्ये नवीन आरक्षण येणार आहे, 150 महिला सीट आरक्षित केल्या जाणार आहे, आणि कदाचित रामटेक पारशेरी मिळून हा मतदारसंघ आदिवासीसाठी आरक्षित होईल। काही वाईट नाही त्याच्यात, आपल्या देशाच्या संविधानामध्ये तशी व्यवस्था आहे। दर 10 वर्षांनी 20 वर्षांनी निवडून रोटेशन फिरवावं लागतं, जिल्हा परिषद फिरते, काय फरक पडते? 9 ते 5 वर्ष आमदार, तर माझे आमदार म्हणून तुमची सेवा करू शकतो ना, मी केली ना। 2014 ते 19 शेतकऱ्यांसाठी लढलो ना, झटलो ना, लोकांसाठी कामं केले ना मी, काय फरक पडलं? अरे तुम्ही मला आमदार केलं तर माझ्या हार्स पॉवर 200, मुख्यमंत्र्यांनी मला नामदार केलं तर माझ्या हार्स पॉवर 400, आणि माझे आमदार आलं तर 40 हार्स पॉवर। जेवढी ताकद तेवढं काम करेल। पण हे 20 तारखेच्या नंतर बाय बाय रामटेक।
जसं आपण येतो ना, चला रामाच्या गावाला जाऊया, नागपूरचे लोक निघतात, चला पर्यटन क्षेत्र आहे आपलं, जंगल एक नंबर झाला, महाराष्ट्राचे सर्वात जास्त महसूल आपल्या जंगलातून मिळते, वाघ पाहायला येतात लोक, कोणी दर्शनाला येतात, कोणी बोटिंगला येतात, रामटेक पर्यटन क्षेत्र आहे. हे आता इलेक्शन टुरिझमसाठी आलेलं आहे. इलेक्शन टुरिझम हा नवीन प्रकार आला. जसं बॉडी लँग्वेज आली ना, पहिले हिंदी मराठी इंग्रजी अशी भाषा होती, आता बॉडी लँग्वेज आली. तसं टुरिझम मध्ये ॲडव्हेंचर टुरिझम, वाईल्ड लाईफ टुरिझम, वेलनेस टुरिझम, रिलीजियस टुरिझम, वेगवेगळे टुरिझम होते. आता टुरिझमचा एक नवीन प्रकार आला पर्यटनाचा, इलेक्शन टुरिझम. चला इलेक्शन लढून या, जसं आपण जंगलात फिरून येतो तसं. याला काही फरक नाही पडतो. पैशावाल्या लोकांना निवडणुकीत काही फरक नाही पडत. पैशावाल्या लोकांना काही फरक नाही पडत, कारण या गोर गरीब जनतेच्या घामाची कमाई यांनी हरामत खाल्लेली आहे. एक ऍडमिशन या शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही काय केलं, आम्ही महाराष्ट्राचा विकास केला. यांनी काय केलं, स्वतःच्या शैक्षणिक संस्थान उघडले. काय केलं या लोकांनी, डोनेशनची संस्कृती आणली. काय तर डोनेशन बे चला, तुम्ही पैसे घेता ब्लॅक मध्ये, 10,000च्या वरचा व्यवहार करता येत नाही, लाखो रुपये तुम्ही घेता, एक ऍडमिशनचे 50-50 लाख रुपये घेता. हे गरीब लोक, हे ओबीसीचे गरीब लोक आपलं मंगळसूत्र गहाण ठेवतात. कोणी बाई, कोणी घर गहाण ठेवते, याला पैसे देते, हे लुटतात. सांगावं यांनी, जातीच्या नावाने मतं मागताना तुम्ही समाजाला वाटताना, लोकांना सांगताना वेगवेगळं. मग सांगितलं का एखाद्या कुंद्याच्या पोराला फुकटात ऍडमिशन दिली का? एक तर मुनिका किन्नापूर रामच्या नावाची रामटेकची मुलगी, नगरधनची मुलगी होती, त्याला चुकीने केडीके कॉलेजमध्ये तिचा मृत्यू झाला होता. चुकून, मिस्टेकन आयडेंटिटी, चुकीच्या पद्धतीने तिचा खून झाला. आम्ही दिवस रात्र तिच्यासाठी नागपूरला जाऊ, लोकांना हात पाय जोडून त्या वाहनामध्ये विनंती केली, दिवस रात्र फिरलो. त्या उज्ज्वल निकमची नियुक्ती केली, त्याला शिक्षा झाली पाहिजे त्या आरोपीला म्हणून. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, हा मंत्री होता. 1 रुपया दिला त्या बाईला, त्याच्या कुटुंबाला आधार. त्या कॉलेजचे विद्यार्थी होते ना. हा मी सांगतो, दरबारी सांगतो, भगवान हनुमंताच्या साक्षीने सांगतो, 7 जानेवारी 2015ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते नोव्हेंबर मध्ये. 7 तारखेला मी रात्री त्यांना भेटलो 1 वाजता. त्यांनी 5 लाखावर सही केली आणि त्या कुटुंबाला मी आमदार नव्हतो 5 लाख रुपये घरी पोहोचून दिले, कारण की माझी बांधिलकी होती त्या लोकांसोबत. याला घेऊन 4 धावता मी त्या पृथ्वीराज चव्हाणकडे गेलो, याच्या मामाकडे. 1 दमडी दिली नाही, मुख्यमंत्री सहायतांनी देतो. तुम्ही सांगता धर्मपुत्र, अबे मटन पुत्र, तुम्ही गावागावात मटनचं दुकान मांडलं, तुम्ही काय सांगता? तुम्ही इथं पैशाच्या जोरावर कुठून तुम्ही निवडणूक लढण्याची हिंमत करता? तुम्हाला काही फरक नाही पडत. तुम्ही टुरिझम साठी आलेले आहे. अतिथी देवो भव, आपण स्वागत करा त्यांचं, कारण की भारतीय पर्यटन विभागाचा GR आहे अतिथी देवो भव. आणि मी अतिथी देवो भव मध्ये एक ठिकाणी फोटो काढले, तर त्याच्यात त्यांनी बातमी केलेली आहे. त्यांना काही घेणं देणं नाही आहे. विचारा कामठी मतदारसंघाच्या त्या लोकांना, आज या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये जे लोक त्यांचं काम करत आहे ना, त्या लोकांना माझा प्रश्न आहे, तुम्ही ज्या सुब्रत मोहितेसाठी, ज्याला माझ्या विरोधात 46,000 मतदान दिलं, तुम्ही ज्या लोकांना तुम्ही 2014च्या निवडणुकीत 35,000 मतदान दिलं, त्यांनी कधीतरी तुमचे फोन उचलले काय? ज्या अमोल देशमुखला तुम्ही मागच्या विधानसभेच्या 2014च्या निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत करून मतदान दिलं असेल 20-25 हजार, जे काही, त्यांनी कधी एखाद्या माणसाला कामी आलं? तुमच्या रामटेकवर डोळा आहे, ठीक आहे, हरकत नाही, लोकशाही आहे. पण माझा प्रश्न आहे, अरे तुमच्याकडे अरबो रुपये आहे. या देशामध्ये कोरोना सारखा संकट आलं, कोरोना सारखा संकट या देशामध्ये आलं. लोक मरत होते, ऑक्सिजन मिळत नव्हतं, लॉकडाऊन लागलं होतं, पानठेले बंद होते, चहाची टपरी बंद होती, कटिंग मालाची दुकान बंद होती, ऑटो बंद होते, टॅक्सी बंद होते, लोक घरी लॉक करून बसले होते. तुमचा आमदार रस्त्यामध्ये फिरत होतं. गर्वाने सांगतो, प्रत्येक ऑटोवाल्याला, प्रत्येक कटिंगच्या दुकानवाल्याला, प्रत्येक चहाच्या टपरीवाल्याला, प्रत्येक गरीब माणसाला, मजूर जो रोज कमवून खातो, 32,000 लोकांना किट वाटप केल्या. ऑक्सिजन सिलेंडर, दिवस रात्र हॉस्पिटल पेशंट, अमका ढमका.
हे सर्व करत होतो। जेव्हा लोकांना तुमची गरज होती तेव्हा एखाद्या माणसाला या लोकांनी 1 रुपयाची मदत केली? कधी एखाद्या गावात तुम्हाला दिसले का? घरात लपून एसी लावून घरी झोपले होते? काय असं सांगता? तुम्हाला फक्त मतदान पाहिजे, पदाचा उपभोग करण्यासाठी, सत्ता आहे सत्तेचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी करण्यासाठी, सत्तेचा फायदा स्वतःच्या शैक्षणिक संस्था वाचवण्यासाठी आणि चालवण्यासाठी। आशिष जयस्वालला आमदार व्हायचा आहे गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी। 24 तास 365 दिवस तुमचा आमदार हा सदैव तुमच्या सेवेत असतो। हे बाहेरचे नेते इथं येऊन भाषण देतात, ते सावनेरवाले, हे उमरेडवाले। माझा प्रश्न आहे त्यांना, तुम्ही 24 तास राजकारण करता, 24 तास। मी कधी उमरेडला जात नाही, मी कधी काटोला जात नाही, मी कधी बीडला जात नाही, कधी वर्ध्याला जात नाही, उस्मानाबादला जात नाही, कारण की माझ्या एक एक मिनिटावर माझ्या मतदारसंघाच्या जनतेचा हक्क आहे। जो माणूस दिवस रात्र 1000-500 लोक या पेटी वाटपमध्ये 3-3 हजार लोक रोज घरी येत होते, त्या सर्वांचे मी काम केले। राशन कार्ड बनवण्यामध्ये मी देशात विक्रम केलं, नवीन अंत्योदय कार्ड मध्ये मी विक्रम केलं, गावाचे रस्ते डांबरीकरण करण्यामध्ये महाराष्ट्रात मध्ये माझ्या नावाचा रेकॉर्ड आहे, तुमच्या आमदाराचा रेकॉर्ड आहे। एवढे लांबीचे डांबरीकरण महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात आहे? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझी स्तुती केली की महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये पुऱ्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण रस्ते डांबरीकरण व्हायला जे सुरुवात झाली बजेटमध्ये येऊन, ते फक्त तुम्ही निवडून दिलेल्या आमदारामुळे झाली। शेतकऱ्यांच्या वेदना, बळीराजाच्या चिखलात रुजलेले पाय, शेतकऱ्यांच्या मरण यातना, त्याचं पीक शेतात जात नाही, त्याच्या सल्फेटच्या चुंगळ्या डोक्यावर ठेवून पावसाळ्यापूर्वी त्याला ठेवावे लागतात। आणि आज महाराष्ट्रामध्ये मला माहित आहे जेवढे काम रामटेक विधानसभेमध्ये पांधन रस्त्याचे झाले त्याच्यापैकी निम्मे नाही 25% काम इतर मतदारसंघात होऊ शकले नाही। हे तुमच्या आमदाराचं यश आहे। मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की होय, आम्ही सत्ता परिवर्तन केलं महाराष्ट्रात। 15 वर्ष आम्ही विरोधी पक्षाचे आमदार होतो। हे लोक सांगत होते, अरे तुम्ही विचार करा 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची सरकार आली नसती, माननीय नितीन गडकरी या देशामध्ये महाराष्ट्राचे मंत्री झाले नसते, तर आजही आपण मसल्याचा पूल झाला नसता, अशी परिस्थिती राहिली असती। माननीय नितीन गडकरी मंत्री झाले, हे महाराष्ट्रात रस्ते बनवण्याची सुरुवात झाली। पहिले काय सरकार नव्हती, पहिले काय मंत्री नव्हते। 15 वर्ष विरोधी पक्षात होतो, परंतु काम करत गेलो। आणि त्यानंतर जेव्हा सरकार आली तेव्हा मी आमदार नव्हतो, आणि जेव्हा मी आमदार झालो तर कोरोना होता, आणि जी सरकार होती महाविकास आघाडीची, सर्व आमदार अस्वस्थ होते। हो, आम्ही क्रांती केली, कशासाठी केली तुम्ही विचार करा। एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले नसते तर शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा मिळाला असता का? देशातील पहिलं राज्य आहे की जे 1 रुपयामध्ये पीक विमा करतो। हे विम्याचे पैसे कोण भरते? सरकार भरते। तुम्ही विचार करा, आपण बारीक धान लावणारे शेतकरी आहोत, मी देखील धान उत्पादक शेतकरी आहोत। सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांची आवाज बुलंद केलं। तुम्ही आठवा 2021 धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस 1 रुपया मिळाला नाही, मी विधानसभेत ओरडत होतो। 22 मध्ये 30,000 रुपये बोनस दिलं, 23 मध्ये 40,000 रुपये बोनस दिलं, आणि GR मध्ये टाकून दिलं खरेदी केंद्रात धान दिलं नाही तरी बोनस द्यायचा, मी टाकला। मी सांगितलं होतं आपल्याला, एक घरामध्ये 3-3 सातबारे आहे, 1,20,000 बोनस मिळाला, पीक विम्याचे पैसे मिळाले, नुकसान भरपाईचे पैसे मिळाले, आणि सर्वात महत्वाचं तुम्ही विचार करा, आता आम्ही बोनस 50,000 करायचं ठरवलेलं आहे। 2-4 वर्ष पुन्हा आमची 5 वर्ष सत्ता आली तर कधी 50,000चा बोनस 60,000 करू, 60,000चा बोनस गरज पडली तेव्हा 70,000 करू। परंतु शेतकऱ्यांना पैसे देणारं सरकार आहे, शेतकऱ्याला न्याय देणारं सरकार आहे। तुम्ही विचार करा, जर महाराष्ट्रात ही सरकार आली नसती तर शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाले असते का? 7.5 पर्यंत शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने केलं, हा एक ऐतिहासिक निर्णय। हे झालं नसतं जर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो, हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्या योजनेमधले सर्व GR मी बदलले, मी माझ्या पत्रावर ते बदलण्यात आले। काय सर्टिफिकेटची गरज नाही, पेटी वाटपामध्ये ठेकेदार सही देत नाही,
पेटी वाटपामध्ये ग्रामसेवक सही देत नाही, व्यवस्थेचा दोष होता, तो दोष दूर केला, सर्व गायब करून टाकले. महाराष्ट्रात सर्वात जास्त कामगारांची नोंदणी मी केल्या आणि पेटी वाटप 17,000 झाले. 25,000 पेटी आणि डिनर सेट रेडी आहे, चिंता करू नका. नागपूरच्या पेटी वाटप रामटेकला आणलं आणि आता रामटेकच्या पेटी वाटप गावागावात जाऊन प्रत्येकाच्या घरी देईल. शासन आपल्या दारी आणि पेटी आपल्या घरी. कुठे माझी बरोबरी करतील? साले 2 लोकांना तबला पेटी देतात आणि पुऱ्या गावात ढोल वाजवतात. आम्ही तबला पेटी दिली, तबला पेटी दिली. एक विधवा बाईला मदत केली, तिला सिलाई मशीन दिली, कोंबडा घेऊन फिरत राहतात. आम्ही सिलाई मशीन दिली, सिलाई. त्याचं राजकारण करता. अब तुम्ही का माझी बरोबरी करा? आशिष जयस्वाल वैद्यकीय सहायता कक्ष यांनी या देशामध्ये रेकॉर्ड केलेला आहे. 50,000च्या वर चष्मे डोळे तपासून, 5,000च्या वर ऑपरेशन, घरून नेणं नागपूरला, नागपूरहून ऑपरेशन करणं, घरी आणणं, जेवण खावण सर्व फ्री. तुम्ही का माझी बरोबर? 1 लाख माझ्या भगिनींना सॅनिटरी पॅड वाटप करणारा आशिष जयस्वाल तुमचा आमदार हा देशातील एकमेव आमदार आहे. महाराष्ट्राची बातमी करत नाही. कुठे माझी बरोबरी करणार तुम्ही? तुम्हाला माझ्या विरोधात बोलण्याची नैतिकता नाही म्हणून भाडोत्री माणूस तुम्ही आणता. सध्या कसं झालंय, पहिले वॉल पेंटिंग आपण करत होतो, पांडुरंग हजारे यांना विजय करा, बॅनर लिहित होतो. मग बॅनर आपण मी वॉल पेंटिंग करत होतो, तोरण लावत होतो. आता सर्व कामासाठी कॉन्ट्रॅक्ट पर्सन आलेला आहे. बदलला जमाना. तसंच आता भाषण देण्यासाठी देखील लोक भाड्याने मिळतात. झोमॅटो सारखं डायल फॉर भाषण. काय सुरू आहे? अरे दुसरं एक तर मला गंमत वाटते. एखाद्या कुठं आहे ते इकडं सुरू आहे, हा शुभम. आता या पोराचं लग्न करायसाठी मी गेलो एखाद्या गावात, तर पोरगीवाले भेटले मला. कुठं आहे? मी म्हणेन हा माझा पोरगा आहे, खूप साजरा आहे, एवढा पगार आहे, एवढी कमाई आहे, दिवसभर काम करते, व्यसन नाही आहे, निर्व्यसनी आहे, चांगला पोरगा आहे, लवट द्या. असं म्हणणार की नाही म्हणणार? हा चोट्टा आहे, हा बदमाश आहे, याने विकास नाही केला, हा नालायक आहे, म्हणजे माझ्यावरच आरोप. अबे तुमच्या पोट्टा तुमच्या नवरदेव कसा ते तर सांगा. आपल्या पोराबद्दल काय सांगत नाही. हा पोट्टा खराब आहे, हा पोट्टा खराब आहे म्हणून याच्याशी लग्न करा, पण हा कसा आहे तर सांगायला पाहिजे ना. त्याच्याबद्दल ते काहीच बोलत नाही. कायचा कर्मपुत्र बस. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. बहुत मताने निवडून देईल मी. मागच्या 2-2.5 वर्षामध्ये जे चमत्कार मी केले ना, डायरेक्ट 1.5 लाख लोकांची कनेक्शन मध्ये आहे मी, डायरेक्ट मोबाईलने. तुमच्या आशीर्वादाने तुम्ही मला साथ दिली होती. या काचरबाई गावाने मला साथ दिली. ही काचरबाई गाव माझी शक्ती आहे. या शक्तीमुळे आज आशिष जयस्वाल महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलं. आज महाराष्ट्राचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व माझे मित्र आहे. सर्व मंत्रिमंडळामध्ये सर्व मंत्रालयाचे आय अधिकारी, सर्व सेक्रेटरी हे सर्व मला मानतात. आणि राज्याचा कुठलंही धोरण तयार करायचं असेल ना, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतात तू वकील आहे, तू ते धोरण तयार कर. माझ्यावर टीका करता तुम्ही? माझ्यावर टीका करता. काय म्हटलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी, गडकरी साहेबांनी? जरा तपासून घ्या माझ्याबद्दल. ठीक आहे, जाऊ द्या. आणि मला याच्या सर्टिफिकेटची गरज आहे का? आपल्या देशामध्ये व्यवस्था आहे, जातीचा दाखला पाहिजे. मग आपण HDO कडे जातो. HDO सक्षम अधिकारी आहे आणि व्हॅलिडिटी डिपार्टमेंटवाले त्याची तपासणी करतात. म्हणजे सक्षम अधिकारी शासनाने यांना नियुक्त केलं आहे जातीच्या प्रमाणपत्र देण्यासाठी. एखादा आमदार चांगला आहे किंवा खराब आहे याच्यासाठी मला याच्या प्रमाणपत्राची गरज आहे का? हे कसे मला माझ्याबद्दल मला माझ्या विरोधात त्यांना मतं मागायचे आहे. त्यांच्या तोंडून मला स्तुती ऐकण्याची परिस्थितीच नाही आहे. मी त्यांच्यापासून अपेक्षाही करत नाही. मी यांच्याबद्दल कधीच वाईट बोलत नाही. मी कधी केदार साहेबाबद्दल वाईट बोललो का? केदार साहेब तर बिचारे मदत करतात मला नेहमी, प्रत्येक निवडणुकीत मदत करतात. किती प्रेमाचे संबंध आहे हे. बाकी जे सोंग स्टेजमध्ये होते त्याच्यावर विश्वास अजिबात ठेवू नका. मला सांगा, चंद्रपाल चौकसे कोणाचा माणूस आहे? केदार साहेबाचा. तर सचिन किरपान कोणाचा माणूस आहे? महाविकास आघाडीच्या कॅन्डिडेटमध्ये त्यांनी फोटो कोणाची लावली आहे? आणि हा छोटू जो आहे हा यांनी हा म्हणते मी तिथला उमेदवार आहे. याची तर लात मारून हकालपट्टी केली सोनिया गांधीने. आता 4 उमेदवार माझ्या विरोधात उभे केले. ते मला फायदा पोहोचवण्यासाठी केले की माझे नुकसान करण्यासाठी केले? माझ्या केदार साहेबांची मला मदत आहे की माझ्या विरोधात आहे? ते
एवढं साधं गणित त्या बिचाऱ्या काँग्रेसवाल्याला समजत नाही. मला कधी कधी याच्या बुद्धीची कीव येते. आणि तुम्हाला गंमत सांगू का, साले हे दिवाळीचं काम यांनी इलेक्शन एक महिना उशीर केला. याची दिवाळी ज्यांनी जाणार होती कळकीची, यांनी जबरदस्ती त्याला उभं केलं. सांग तुम्ही राज, याची दिवाळी चांगली झाली. आणि कसं झालं, 13 तुझको अर्पण. आणि लोकांचे लुटलेले पैसे हे लोकांना परत मिळण्याची सुवर्ण संधी 20 तारखेपर्यंत उपलब्ध आहे. याचा भरपूर लाभ घ्या. आलेली संधी सोडू नका, गमावू नका. आणि जे जे गोरगरीब जनतेचे पैसे लुटून नेलेले आहे डोनेशनच्या नावाने, ते सर्व पैसे आपले वसूल करून टाका. या जन्माचा हिसाब या जन्मात याच पृथ्वीत करावा लागतो. पृथ्वीचा जन्म नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. हे पुऱ्या विधानसभेमध्ये पूर्ण लोकांना जाहीरपणे आवाहन करतो. माझा भाषण फेसबुकवर लाईव्ह सुरू, 28, 30 हजार लोक पाहतात. कधी कुठल्या कामासाठी तुमच्या काचरवाईच्या आमदारांनी कोणापासून पैशाची मागणी केली का? तुझी बदली करून देतो, तू ठेका घेतलेला, एवढे पैसे दे, अशी कधी मागणी करतो का? कधीच नाही. आपलं काम सीधा आहे. जेव्हा माझे इतके काम लोकांचे करतो, जसे तुमचे करतो ना तसे सर्वांचे करतो. आणि जेव्हा माझी निवडणूक येते ना, मला मदत करणारे शेकडो हात जसे पब्लिकमधून समोर येतात, तसं इलेक्शन लढवण्यामध्ये येतात. ते सर्व मला मदत करतात. नाही तर आपल्याला काही जास्त हवं नाही. आपलं साधा सुद्धा राहणं आहे. आपलं काही टेन्शन नाही. जे काही आहे ते आपण पब्लिकला समर्पित केलेलं आहे. मी तर ठरवलेलं आहे. मी वकिली बंद केली, आपली राईस मिल विकून टाकली ना. व्यवसाय करायचा नाही. आपला पूर्ण वेळेवर फक्त मतदारसंघाच्या लोकांचा अधिकार. नाही तर कुठे आशिष जयस्वाल वावरात आहे, शेती ठेक्यात देऊन टाकली, राईस मिल विकून टाकली, प्रॅक्टिस बंद करून टाकली. कारण की माझा एक एक मिनिट हे गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी, त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, तो रडत आला असेल तरी त्याला हसत पाठवण्यासाठी, तो दुःखात आला असेल तर त्याचं दुःख दूर करण्यासाठी, त्याला जी मदत होईल ते करण्यासाठी मी समर्पित केला. लक्षात ठेवा. आणि हे माझ्यावर टीका करतात. त्यांच्या सर्टिफिकेटची गरज आहे मला. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुमचा आमदार आता खूप लोकप्रिय झाला आहे. जेव्हा मी काही नव्हतं माझ्याकडे, पुऱ्या जंगलमध्ये माझ्या विरोधात लोक मतदान करत होते, तेव्हा मी निवडून आलो. आणि आता काय टेन्शन घेता तुम्ही? जाऊन बघा माझा दौरा फेसबुकवर कधी. ज्या जंगलाच्या आदिवासी गावामध्ये मला 2-2, 4-4 वोट मिळत होते, ते पुरे गावचे गाव वन साईड झालेले आहे. जाऊन बघा बोत्यापाला, जाऊन बघा बेल्ला, जाऊन बघा कट्टा, जाऊन बघा सिंधवानी, जाऊन बघा खरपडा. या गावात मला वोटच मिळत नव्हते. आणि म्हणून मागच्या निवडणुकीत जेव्हा मी ट्रॅक्टरवर बसून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून, तेव्हा मला पहिल्या राऊंड पासून लीड होती. नाही तर पहिले 34 बूथ मी काउंटिंगला जात नव्हतं. मला माहित होतं मायनसचं राहणार आहे, इकडचा पट्टा आपला जमवणार आहे आपला गणित. पण आता तुम्ही चिंता करू नका. पहिल्या राऊंड पासून आपण लीडवर राहणार आहोत. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न फक्त एक आहे की माझ्या विजयामध्ये माझ्या गावाचा वाटा किती आहे. तो खादीचा आहे की वाघाचा आहे? आशिष जयस्वालला त्याच्या गावातून किती मतदान मिळालं याच्यावर माझं समाधान आहे. आणि मी तर आता फेसबुकमध्ये भलते कमेंट सुरू आहे. आता ही अफवा कोणी पसरवली की रामटेकचा माणूस उमरेडला गेला तर त्याला जेवढे मतं मिळतील तेवढेच मतं उमरेडवाला साहेबाला रामटेकच्या निवडणुकीत मिळणार. भलते चर्चा सुरू आहे सध्या फेसबुकवर. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. ट्रॅक्टरवर बसून गेलो महाराष्ट्राच्या विधानसभेत, शेतकऱ्यांचा वकील म्हणून गेलो. आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठले निर्णय झाले लक्षात घ्या. एक होती गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना. काचुराईमध्ये रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला होता, लोक मरण पावले होते. ते विमा कंपनी पैसे देत नव्हती, वारंवार त्रास देत होती. सर्पदंश झाला तर तुम्ही स्वतःच्या धोक्यात टाकला. मी विधानसभेत भाषण केलं होतं की विमा कंपनीला लाथ मारून बाहेर काढा. आणि सरकारने केलं. आणि गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, आता विमा योजना राहिली नाही, तो गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना झाली तुमच्या आमदारामुळे. ठेकेदार डायरेक्ट पैसे देतो. म्हणून शेतकऱ्यांचा वकील म्हणून ट्रॅक्टरवर बसून विधानसभेत गेलो. एक जमाना होता गोविंद नाटकरच्या शेतामध्ये मी किरायाने ट्रॅक्टर चालवलाय. आणि आता ट्रॅक्टर चालत विधानसभेत गेलो. परंतु 2024ची निवडणूक आली. तुमच्या आमदाराला कोणीच तिकीट दिलं ना. मागच्या निवडणुकीत मी हिम्मत केली, मी उभा राहिलो. लोकांनी अपक्ष निवडून पाठवलं. साले सर्वच पागल झाले. असं कसं होते म्हणे. याच्या रॅलीत गर्दीच कशी होते म्हणे. त्याला का माहीत कसं माझं गणित काय.
तो गणित माझ्या बापाने माझ्या कानात सांगितलं, त्याला कोण सांगेल? आणि तुम्हाला सांगतो की जनतेची तुम्ही कामं केली ना, जनते सर्व विसरतात. हे जातीपातीचे राजकारण करून हिंदू धर्माला विभागणी करून लोकांना लढवतच राहायचं त्यांना. पण एक आहे तो सेफ आहे और बटेंगे तो कटेंगे, हे कधी विसरू नका. आणि मी आपल्याला सांगतो, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले, या ओबीसीचं मंत्रालय कोणी बनवलं? देवेंद्र फडणवीस साहेबांनी. महाराष्ट्रामध्ये 74 हॉस्टेल उघडले, वसतिगृह, फडणवीस साहेबांनी. जातीचे ब्राह्मण आहे. अजून तुम्हाला सांगतो, ओबीसी साठी घरकुलची योजना नव्हती, रमाई होती, 13,000 घर आणले, शबरी होती, 10,570 आणले. महाराष्ट्रात घरकुल बनवण्यामध्ये तुमचा आमदार पहिल्या नंबरवर आहे. आणि आता मोदी आवास योजना आणली ओबीसी साठी, एनटी साठी. 41,030 कोटा दिला मला. आणि आता प्रत्येक गावाची यादी तयार आहे मोदी आवास योजनेमध्ये ओबीसीला घर देण्यासाठी. जेव्हा काहीच भेटत नाही ना, घाणेरडं राजकारण करतात हे लोक, हिनवतात, बदनाम करतात. पण मला माहित आहे माझी जनता माझ्यासोबत आहे. मी जर चांगला डॉक्टर असेल, मी जर पेशंटचा उपचार चांगल्या पद्धतीने करत असेल, तर लोक त्या डॉक्टरकडे जातील की नाही? याच्या दवाखान्यात गर्दीच राहत नाही, आणि माझ्या दवाखान्यात गर्दीच गर्दी. दवाई लागते ना, ते कुठं म्हणजे राहिले. जाऊ दे, आता जास्त बोलायचं नाही आपल्याला. गमती जमतीचा विषय नाही, विषय गंभीर आहे. पुन्हा 5 वर्ष महायुतीचे सरकार आवश्यक आहे. तुम्ही विचार करा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2.5 कोटी लोकांना आपण 1500 देतो, आता 2100 करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी केलं. 1 वर्षात 7 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रामटेक विधानसभेत आले, धानाच्या बांधीत जाऊन पाहिलं आणि बोनस दिला. कुठं गेले मुख्यमंत्री धान पाहण्यासाठी? तारसाला, निमखेडाला, चाचरला, माझ्यासोबत गाडीत बसून. आला का एखादा मुख्यमंत्री आजपर्यंत? बारीक धानवाल्या शेतकऱ्याला आता समृद्धी आली की नाही आली? त्याले का करणार आहे? अरे निवडणुकीमध्ये मतदान करून तुम्ही स्वतःचं भविष्य निवडता, आमदार असं निवडत नाही. अरे एखादा आमदार जिंकला का नाही हारला का, काय फरक पडणार आहे? परंतु मतदान करून तुम्ही तुमच्यासाठी 5 वर्षासाठी सेवा देणारा आमदार निवडता. तुम्ही 5 वर्षासाठी आपले सरकार निवडता. आणि या लोकांना सत्ता पाहिजे फक्त स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी. आम्हाला सरकार पाहिजे महाराष्ट्राच्या करोडो जनतेला. म्हणून तर संजय गांधीचं आंदोलन 600 चा 1000 केलं आणि 1000 चा 1500 केलं. आणि पुढच्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांनी देवलापारला जाहीर केलं की संजय गांधीचं आंदोलन आम्ही 2100 रुपये करणार आहोत. पीएम किसानचे, सीएम किसानचे पैसे आम्ही 15,000 करणार आहोत. तुम्ही विचार करा, कर्ज भरणाऱ्या, नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये देतात. कधी शेतकऱ्याच्या इतिहासामध्ये कधी अशा पद्धतीचे पैसे मिळाले का? शेतकऱ्याला कधी एवढी मदत मिळाली का? कामगारांची नोंदणीची प्रक्रिया इतकी सुलभ केली. 17,000 पेट्या वाटप केल्या, 25,000 पेट्या 10 दिवसामध्ये गावागावात जाऊन वाटप करेल तुमचे आमदार. तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो, मला अपक्षात निवडणूक लढायची होती, मी तयार होतो. परंतु मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, आशिष तू रामटेकचा आमदार आहे, रामटेक ही प्रभू रामचंद्राची भूमी आहे, रामटेक ही आदिवासी भागात तालुका आहे, ही बिरसा मुंडाच्या आदिवासी बांधवांची भूमी आहे. तू प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण आपल्या हाती घे, तू बिरसा मुंडाचा धनुष्यबाण आपल्या हाती घे. आणि महाराष्ट्राची पहिली उमेदवारी मला जाहीर झाली. या गावासाठी अभिमानाची बाब नाही का? काही लोक राहतात ते नुसते विरोध करत राहतात, विरोधात मतदान करतात. प्रभू रामचंद्र त्यांना सद्बुद्धी देव अशी मी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 20 तारखेच्या नंतर उमरेडवाले साहेब वाड्यावर आणि त्याचे कार्यकर्ते वाऱ्यावर, जसे कामटीत झाले तसे. ज्याचा ज्याचा इतिहास आहे तसं त्याचं भविष्य राहणार आहे. माझा जसा इतिहास आहे तसं माझं भविष्य राहणार आहे. 5 वर्ष आमदार नव्हतो, परंतु 5ही वर्ष जो जनतेमध्ये होतो लक्षात ठेवा. 5 वर्ष मुंबईला जात होतो दर मंगळवारी बुधवारी.
कशासाठी? मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब पेशंटला मदत मिळाली पाहिजे, या भागाचे प्रश्न झाले पाहिजे. न्यायालयात लढाई लढलो, नागपूरचं पाणी कमी केलं आणि तुमच्या आमदारामुळे महाराष्ट्राच्या सर्व धरणाचं पाणी कसं वाटप होईल, शेतकऱ्याला किती मिळेल, उद्योजकाला किती मिळेल, पिण्याला किती राहील, हे धोरण सरकारने ठरवलं. आशिष जयस्वाल विरुद्ध नागपूर महानगरपालिका याच्या याचिकेमुळे हा निकाल झाला. अभिमान असायला पाहिजे प्रत्येकाला. होय, मला अभिमान आहे की मी या गावाचा पुत्र आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आज रामटेकची शोभायात्रा आहे, आपल्याला नगरधनची सभा घेऊन तिथे जायचं. पण जे काही भावनेच्या भरात बोललो ते सत्य बोललो. हे जे आले आहे ना इथं नाटक कंपनी, याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. आपले कार्यकर्ते बिचारे अस्वस्थ होतात. साहेब तुमच्याबद्दल बोलले, साहेब तुमच्याबद्दल वाईट बोलले, मी कायले टेन्शन घेता? त्यांच्या वाईट बोलल्याने मी का खराब होणार आहो आणि त्यांच्या चांगल्या बोलल्याने मी काय दुरुस्त होणार आहो? मी जसा तसाच राहणार आहो. माझे प्रमाणपत्र हे जनता देणार आहे येणाऱ्या 20 तारखेला. एक एक गोरगरीब कोणाच्या गणपतीत बंदूक. अबे तुमच्या चहावाला आमदार झाला म्हणता, तुमच्या आशीर्वादाने झालो का? हा, थोडाफार आशीर्वाद होता म्हणा, इनडायरेक्ट जसं आता आहे. लोकांनी मतदान केलं, मला रांगेत लावून गाडीत बसून मतदान केंद्रात गेले, माझ्या चिन्हासमोरची बटन दाबली, त्याच्या आशीर्वादामुळे आमदार झालो, तुमच्यामुळे नाही झालो. आणि आताही होईल, पाचव्यांदा तर त्याच्याच आशीर्वादाने होईल. थोडाफार आशीर्वाद तुमचाही लाभते म्हणा, त्याला काही अडचण नाही. ते लोकांना बरोबर समजण्यावाल्याला बरोबर समजण्यावाले को इशारा काफी होता है. त्याला माहितीच नाही पडलं की छोटीचा गेम कसा झाला. मैं इंतकाम लूंगा भाग 2 आलेला आहे. मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की चिंता करू नका. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे की तुम्ही आशिषला आमदार करा, मी याला नामदार करेल. तुमच्या गावाचा भूमिपुत्र त्या मुंबईमध्ये गेला आणि त्याचं नाव मोठं झालं तर तुम्हाला अभिमान नाही वाटणार का? मला तर अभिमान वाटेल. आणि मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की या गावाच्या लोकांचा आशीर्वाद माझ्या वडिलांच्या डोक्यावर होतं आणि तुमचा हात माझ्या डोक्यावर आहे. जोपर्यंत तुमच्या आशीर्वादाची ऊर्जा आहे तोपर्यंत या अशा जाऊ द्या, त्याला काही बोलत नाही. अशा लोकांना मी मोजतच नाही, कवडीची किंमतही देत नाही. माझी बॅटरी चार्ज करणारे लोक तुम्ही आहात. माझा मोबाईलची बॅटरी तुम्ही चार्ज करता. माझ्या कामाची, तुमच्या प्रेमाची ऊर्जा मला काम करण्याची जिद्द निर्माण करते. माझी राजकीय महत्वाकांक्षा आमदार होण्याची कधीच नव्हती. मैं अकेला ही चलाता राहिले मंजिले, मगर लोग मिलते गए और कारवा बनता गया. आज हजारो लोकांचे कार्यकर्त्यांची फौज या ठिकाणी तयार झाली. 18 पगार जातीचे लोक सर्व सोबत आले आणि सर्वांनी मिळून मला आमदार केले. या कार्यकर्त्यांचे ऋण मी कधी विसरू शकत नाही, या मतदारांचे ऋण मी विसरू शकत नाही. मतदारसंघात आरक्षित झालं तरी ते रामटेक सोडून जाणार नाही. नाही तर यायले बघा कुठे जाऊन लढायला तयार आहे. लंडनमध्ये निवडणूक आहेत, आम्ही रेडी आहोत. कुठे लढू शकतात मोठे लोक आहे बा. पाकिस्तानमध्ये लढू शकतात. काय नारा दिल्यावर रामटेकमध्ये देव जरी वरून आला तरी आमच्या साहेबाला पाडू शकत नाही. एवढा अंकार पाहिला का तुम्ही तो व्हिडिओ? देवाला आव्हान. अरे हे देवाचे भक्तच तुम्हाला तुमची जागा इथं 20 तारखेला दाखवणार आहे. कशाला देवाची गरज आहे? ढेकणाला मारण्यासाठी बमची गरज पडत नाही, बरोबर आहे की नाही? तलवारीची पडत नाही. आपला बाणस याचा कार्यक्रम करणार आहे, तुम्ही चिंता करू नका. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने यावेळची आपली लीड ही विक्रमी करायची आहे. आपल्या ट्रेनमध्ये चढणारे पॅसेंजर जास्त आहे, मी नेहमी म्हणतो, उतरणारे नाही. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी उतरतात. मला पद नाही दिलं, मला आमका नाही केलं, माझी तिकीट नाही दिली. बट कोणाला ते एकाला देणार आणि 2-2 नवरदेव थोडी करणार आहे का? परंतु इमानदारीने काम करतो, इमानदारीने लोकांना सेवा देतो. आणि महाराष्ट्रामध्ये सेवा देणाऱ्यामध्ये देखील तुमचा आमदार 1 नंबरवरच राहील. म्हणून माझी तिकीट 1 नंबरवर जाहीर झाली. आपला बॅलेट पेपरवर नंबर किती आहे आणि निवडून किती नंबरवर येणार आहो? आपल्या लीड पाहिजे. आता आपल्याला मतदान देखील पाहिजे 1 लाखाच्या वर. आणि 1 लाखाच्या वर महिलांचे आणि लोकांचे मन जिंकायचे आहे. त्यांच्या विरुद्धामध्ये काम करून स्थान निर्माण करायचं आहे. जे आपले आहे त्यांना अभिमान म्हटलं पाहिजे की होय आम्ही आशिष जयस्वालच्या चिन्हावर बटन दाबली. याचा आम्हाला पश्चाताप नाही होणार झाला पाहिजे. उलट ज्यांनी मतदान नाही केलं ना, हे उद्या हे त्यांच्याशी असे वागणार आहे
की तेच म्हणतील साले फालतू ज्याला मतदान दिलं आम्हाला अडचण आली तर अशीच जे आमच्या कामी येत. कारण की ज्याचे सदा उघडेदार आणि सर्वांसाठी उघडेदार. पण आज ना उद्या देव त्याला सुबुद्धी सद्बुद्धी देतील आणि ते दुरुस्त होतील. असतात गावामध्ये 20% 25% लोक. त्याला काही टेन्शन घेऊ नका. पुरा गाव एकतर्फा होत नाही. प्रत्येक गावात राहते. मोदीलाही विरोध झाला. मी काय देव आहो का? लोकांनी रामालाही सोडलं नाही. काही लोकांनी त्याला टीका त्यांच्यावरही टीका केली. टीका करत राहा. मी कोणत्या टीकेला घाबरत नाही. या टीकेवाल्यांकडे दुर्लक्ष करून जे लोक माझ्यासोबत आहे त्या लोकांच्या प्रेमाची ऊर्जा, त्या लोकांचा समर्थन, त्या लोकांची ताकद ही माझी ताकद आहे. आणि जोपर्यंत ही ताकद आहे तोपर्यंत माझा मनोबल कधी खचू शकत नाही. म्हणून तो तुमच्या भरवशावर अपक्ष लढलो. नाही तुम्ही कधी जन्मात विचार केला होता का की मी कधी आमदार होईल अपक्ष? पण झालो. तुमच्या आशीर्वादामुळे झालो. आणि जोपर्यंत ही आशीर्वादाची ताकद आहे तोपर्यंत काम करत राहील. तुम्ही मला आमदार केलं तर जास्त ताकदीने काम करेल. माझा पॉवर वाढवलं तर कमी ताकद ठेवली तर कमी याच्यात काम करेल. परंतु काम करणार आहे. याच्यासारखं टाटा बाय बाय रामटेक करणार नाही. ही सुविधा फक्त 20 तारखेपर्यंत उपलब्ध आहे. सर्वांनी योग्य तो लाभ घ्यावा. लुटलेला माल परत येण्याची दाट शक्यता नाही, पूर्ण शक्यता आहे. लुटलेला माल येत आहे. इथला हिशोब इथंच चुकता होणार आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता वाटलं ना आता बहुत बेकार झाला हो लोक राजकारण. कोणी माणूस उभं राहायचे पैसे घेते आणि बसण्याचे पैसे घेते आणि असे पैसे मागते की विचारूच नका. मी म्हटलं ज्याले उभं राहायचे उभं राहा, ज्याले बसायचं त्यांनी बसा. माझी जनता माझ्यासोबत आहे. मी कोणाची पर्वा करत नाही. बोलल्या जाते तिथं. बहुतच बेकार राजकारण झालं आहे. कधी कधी असं वाटतं सोडून द्यावं. मग सोडून दिला वाटतं की आपले कार्यकर्ते विचारे माझी राजकीय महत्वाकांक्षा संपते म्हणून मी माझ्या कार्यकर्त्याला जनतेला मार्गावर सोडून टाकू का? नाही. यांच्यासाठी मला लढावं लागेल. यांच्यासाठी मला जिंकावं लागेल. यांच्यासाठी मला काम करावं लागेल. ज्या जनतेने मला आमदार केलं त्या जनतेचे ऋण फेडण्यासाठी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील. पद असेल तर पदावर, पद नसेल तर पद नसताना. जो सोबत येईल त्याला घेऊन जिंकणार आहे. जो सोबत नाही येणार त्याला सोडून जिंकणार आहे. तुमच्या आशीर्वादाने जिंकणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला आपल्या आमदाराची धनुष्यबाणासमोरील बटन दाबा आणि त्याला प्रचंड मताधिक्याने निवडून पाठवा. जेव्हा निकाल येईल तेव्हा नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने तुमच्या गावाचा आमदार निवडून गेला पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. त्यासाठी तुम्ही तुमचा हिस्सा मात्र वाघाचा ठेवा, खारीचा ठेवू नका. एवढी नम्र विनंती करतो. आपली तुमचा रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी.